बीड लोकसभेत जातीपातीचं राजकारण झालं असं अनेकदा बोललं गेलं, परंतु आता याच राजकारणाचे पडसाद उमटताना दिसतायत आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे साहेब आहेत। ज्या पद्धतीनं या दोन गावांनी निर्णय घेतलाय, मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीकडून काही वस्तू खरेदी करायच्या नाहीत, जर असं काही आढळलं तर 5,000 रुपयाचा दंड या ठिकाणी ठोठावला जाईल आणि एका अर्थाने यावरती एक शिक्कामोर्तब झाला की तिथं जातीपातीचं राजकारण झालं। हे खूप धक्कादायक आहे। काल मी हा व्हिडिओ पाहिला। मी तसं बीडमधून बाहेर आहे, बाहेर असताना सुद्धा मी काल ही व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर अगदी धक्कादायक घटना घडलेली आहे। आणि मुंडेवाडी हे गाव जे आहे तसं खूप छान गाव आहे, चांगले लोक आहेत, तिथले नागरिक पण एवढे सुज्ञ आहेत, असं कुठल्या एका पार्टीचे किंवा जातीपातीवर न काम करणारे हे लोक आहेत। आणि तिथं एक वंजारा समाजच नाही तर आणखी दुसरा दलित बौद्ध समाज पण आहे, अशा समाजाचं गाव आहे। ती तसं होम पिचला माझ्या केज तालुक्यातील ते गाव असल्यामुळे मला त्याची चांगली माहिती आहे। इथून मागच्या काळात सुद्धा त्या लोकांनी तिथल्या एकाच पक्षाला नाही किंवा एका पार्टीला नाही तर वेगळ्या वेगळ्या दोन्ही उमेदवार 3 उमेदवाराला वेगळे मतदान दिलेले आहे। इथून मागचा इतिहास जरी बघितला 2009च्या निवडणुकीपासून बघितलं, 9 असेल, 14 असेल किंवा 19 असेल, परत पुन्हा आताच्या निवडणुकीचा काही निकाल आला नाही आणखी, पण या परिस्थितीत हे गाव एकदम चांगलं आहे। हा निर्णय असा या गावांनी घेणं, या टोकाची भूमिका घेणं, मी पहिल्यांदा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व समाजातील समाज घटकांना विनम्र असं आव्हान करणार आहे की असं जातीपातीचं राजकारण कुणीही करू नये किंवा कुठल्याही अशा पद्धतीचे काम करू नये आणि आपली संस्कृती जी चांगली आहे या संस्कृतीला जपण्याचं काम सर्वांनी करणं आहे। त्याच्यात सर्व समाजाचे आले, बहुजन समाज म्हणजे सर्व समाज याच्यात आला, असे सर्वांनी एकोप्याने राहिलं पाहिजे। निवडणूक ही झालेली आहे, निवडणूक झाली, आता निवडणुकी देशाच्या उच्च सभागृहात कुणाला निवडायचं हा जो लोकशाहीतला जनतेचा अधिकार आहे, ते जनतेनं तो मतपत्रिकेच्या माध्यमातून मतपेटीच्या माध्यमातून मशीनमध्ये बंद आहे त्याचा परंतु निवडणूक झाली आहे, परंतु त्याचे पडसाद आता ज्या पद्धतीनं उमटत आहेत, नेमकं कुणाकडनं हे राजकारण झालं जातीपातीचं? कारण अनेकदा तिथं बोललं जात होतं, तशा प्रकारचे आरोप जे आहेत ते होत होते। नाही, आता हा कुणाकडून इंडिव्हिज्युअल ह्याच्यावर बोलण्यापेक्षा हा जो विषय आहे ते सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाचा आहे की सर्वांनी गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि काळजी केली पाहिजे की सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा याच्यात लक्ष देऊन काम केलं पाहिजे की असं कुठं घडलं नाही पाहिजे। देशाच्या उच्च सभागृहात जाण्याचा प्रतिनिधी निवडायचं काम बीड जिल्ह्यातल्या जनतेने केलेलं आहे, त्याचा निकाल जो येणार आहे तो येणार आहे। त्याच्यामुळे असा समाजातल्या 2 घटकामध्ये विभागणी करून असं कुणी करणं चुकीचं आहे। आणि याच्या मागं कोण आहे तर मला असं वाटतंय की ज्या प्रवृत्ती याच्या मागं काम करतायत त्याच्यावर प्रशासनानं डोळसपणाने नजर ठेवली पाहिजे। कोण दिसतंय तुम्हाला? तुमच्या नजरेत कोण दिसतंय? कारण प्रचारात तुम्ही सक्रिय त्या ठिकाणी होते, तुम्ही उमेदवार होते, तर तुम्हाला कोण दिसतंय नेमकं या मागचं कोणाचा हात असू शकतो? या निवडणुकीचा या संदर्भाशी संदर्भ जरी लागत असला तरी याच्या पाठीमागं कुणी राजकीय शक्ती आहेत असं म्हणण्यापेक्षा लोकसभेचे कॅन्डिडेट जे कोण होते ते याला कुणी खतपाणी घालते असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही। माझी संस्कृती आहे। मला एकच सांगायचं की हे जे कोण करीत असेल, कुणाला आता जे पुढच्या निवडणूक आहेत, कुणाच्या जिल्हा परिषद आहेत, कुणाच्या पंचायत समिती आहेत, आता लोकसभा आमदारकी हा तर विषयच नाही, आमच्याकडे रिझर्व्ह कॅटेगरीला आहे। त्याच्यामुळे ह्या कुणाच्या इच्छाशक्तीमुळे जर कुणी काही करत असेल तर त्यांनी ते तसं होऊ नये। आणि माझं सर्वात महत्त्वाचं बीड जिल्ह्याच्या प्रशासनाला मानणं आहे की प्रशासन कुठं आहे, कलेक्टर महोदया काय करतायत, SP साहेब काय करतायत, यांनी काय ऍक्शन घेतली पाहिजे, यांनी लोकांना शांततेचं आव्हान दिलं पाहिजे, यांनी लोकांना सांगितलं पाहिजे की सलोखा ठेका आणि दोन्ही जातीमध्ये तेढ कुठं निर्माण करू नका। ही राजकीयच व्यक्ती कोणीतरी दिसते तुम्हाला त्याच्या मागं? नाही, याच्यामध्ये राजकीय सामाजिक जे कुणी असं प्रकार करतंय की समाजात फूट पाडायचं ते कुणीही असो तर ते ही चांगली गोष्ट नाहीये। त्याच्यामुळे माझ्या नजरेत काय दिसतंय याच्यापेक्षा जे करतंय त्याच्या नजरेत काय दिसतंय ही प्रशासनानं शोधलं पाहिजे। खरं तर बीड लोकसभेची निवडणुकीनंतर हे सगळं घडतंय, म्हणजे भाजपच्या उमेदवार होत्या पंकजा मुंडे आणि तुम्ही होतं, तर दोघं मिळून यासाठी काय आता पुढाकार घेताय का? दोघं मिळून त्या गावांमध्ये जाऊन यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहात? नाही, मी तर स्वतः आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पण त्यांना सर्वांना विनम्र असं आव्हान करतोय की त्यांनी शांततेने घेतलं पाहिजे। परवाची एक नांदूर जिल्हा परिषद गटातच हे मुंडेवाडी गाव येते, नांदूरला पण असाच प्रकार घडलाय की वेगळ्या साध्या गोष्टीसाठी कुणीतरी काहीतरी करतंय। आता यावेळेस पहिल्यांदा असं घडलंय की या निवडणुकीच्या निकालाच्या अगोदर किंवा निकाल लागल्यानंतर असे प्रकार घडतायत। ह्याच्या अगोदर कधीच घडलं नाही, आताच का घडतंय? ठीक आहे, थोडंफार कुठं कमी अधिक प्रमाणात होत असतंय, पण यावेळेस फार समाजावर आणि जातीवर केलं जात आहे। हे का होतंय हे सुद्धा प्रशासनानं शोधलं पाहिजे।
तर लोकसभेचे पडसाद अशा पद्धतीनं उमटतायत आणि हा जातीय संघर्ष जो आहे तो या ठिकाणी बीड लोकसभेत निर्माण झाला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या अनुषंगाने ही खरंच निंदनीय आणि लाजिरवाणी बाब आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.